आज बनवूया मस्त मसाला मॅगी। मॅगीसाठी लागणारं साहित्य इथं घेतलेलं आहे। 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे। तर मिरच्या अशा अर्धवट चिरून घ्यायच्या आणि त्याची देठ काढून टाकायची। मिरच्या अशा चिरल्यामुळे मॅगीमध्ये छान त्याचा तिखटपणा उतरतो। आता मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता हे सर्व मी असं तयार करून घेतलेलं आहे। कांदा चिरून घेतला आहे, कोथिंबीर आणि टोमॅटो लालच वापरायचा। इथे 3 मॅगीचे पुडे घेतलेले आहेत। आता पुड्यातली मॅगी आणि मॅगी मसाला बाजूला काढून घेत आहे। तर आज 3 मॅगी पुड्याची आपण मॅगी बनवणार आहोत। झटपट बनणारी आणि छान चवीची ही मॅगी आहे। बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला तर अप्रतिम लागते। तर हे तुम्ही असंच सुद्धा वापरू शकता ही मॅगी। म्हणजे तुम्हाला जर लांब लांब मॅगी आवडत असेल तर तुम्ही असेच चौकोनी मॅगी वापरू शकता। पण मला इथे छोट्या छोट्या आकारात मी तोडून घेतलेली आहे, खूप लांब आवडत नाही। आणि मॅगी मसाला सुद्धा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। 3ही पुड्यातले मॅगी मसाला काढून घेतलेला आहे। ही सर्व पूर्वतयारी करून घेतली की मॅगी पटकन बनते। जेव्हा पटकन काहीतरी बनणारं खावंसं वाटेल तेव्हा ही अशा प्रकारे मॅगी बनवून आपण खाऊ शकतो। तर मॅगी मसाला मी काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये आणि मॅगीचे तुकडे पण करून घेतलेले आहेत। तर आता आपली सर्व पूर्वतयारी झालेली आहे। आता आपण मॅगी बनवायला घेऊया। गॅसवर कढई ठेवली, तेलाच्या किटलीतील 2 पळी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाले की नाही ते पाहायचं। आता तेल गरम झालेलं आहे। यामध्ये सर्वात आधी आपल्याला मिरची भाजून घ्यायची। तर इथे मी 4 ते 5 मिरच्या वापरलेल्या आहेत। मिरच्यांचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकतो। पण मिरच्या टाकल्यानंतर छान झणझणीत मॅगी तयार होते, मस्त लागते मॅगी। आता मिरच्या भाजल्यानंतर थोड्याशा हलक्याशा भाजल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकलेला आहे। आता कांदा आपल्याला करपवायचा नाही, हलकासा लाल रंगावर परतून घ्यायचा। हे पहा, कांद्याला हलकासा लाल रंग आलेला आहे। आता यामध्ये चिमूटभर हळद टाकलेली आहे। म्हणजे खूप जास्त हळद नाही टाकायची, थोडीशीच हळद टाकलेली आहे। आता हळद टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता कांदा चांगला परतून झालेला आहे। आपण करपवलेला नाही किंवा खूप डार्क परतलेला नाही, हलकासा लाल रंग झाल्यानंतर आता त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे। टोमॅटो पिकलेलंच वापरायचं आणि चांगलं टोमॅटो मऊ होतोपर्यंत परतून घ्यायचं, भाजून घ्यायचं। तर हे पहा, टोमॅटो छान मऊ झालेला आहे। आता यामध्ये जो आपण मॅगी मसाला काढून ठेवला आहे तो टाकायचा। गॅसची फ्लेम लोच ठेवायची, अजिबात मोठी करायची नाही। लो फ्लेमवर हे सर्व परतून घ्यायचं आहे। आता मॅगी मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं आहे। आता यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी मी थंडच घेतलेलं आहे। इथे मी 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे। आता तुम्हाला मॅगीमध्ये सूप हवं असेल तर तुम्ही पाणी जास्त वापरू शकता आणि सूप नसेल हवं तर तुम्ही पाणी कमी वापरा। म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकतो। आता या पाणी टाकल्यानंतर त्याला मिक्स केलं आणि छान उकळी येऊ दिली। उकळी आल्यानंतरच यामध्ये मॅगी टाकायची आहे। पाणी चांगलं उकळल्यानंतर मॅगी टाकायची, आधी नाही टाकायची। तर पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर मी यामध्ये मॅगीचे तुकडे टाकलेले आहेत। तर मला इथे थोडंसं मॅगीमध्ये सूप आवडतं म्हणून मी इथे 1 तांब्या पाणी वापरलेलं आहे 3 पॅकेट मॅगीसाठी। तुम्हाला जर कोरडी मॅगी आवडत असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी करू शकता। तर पाण्याला उकळी आल्यामुळे मॅगी शिजायला अजिबात वेळ लागत नाही, 2-3 मिनिटांमध्ये लगेच मॅगी शिजते। तर आता हे असं मी मोकळं करून घेतले। चवीप्रमाणे आता मीठ टाकलेलं आहे। मॅगी मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं भरपूर, पण आता आपण इथे कांदा टोमॅटो वापरलेला आहे, कोथिंबीर वापरलेली आहे, मिरची वापरली, म्हणून मग त्यामध्ये थोडंसं मीठ टाकावं लागतं, म्हणजे परफेक्ट चवीची मॅगी होते। आता मॅगी छान 2-3 मिनिटांनी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। हलकंसं सूपसुद्धा आहे इथे मॅगीचं। तर मला फार कोरडी मॅगी आवडत नाही, माझ्या मुलांनाही कोरडी मॅगी आवडत नाही, म्हणून मी इथं थोडंसं पाणी ठेवलेलं आहे। तर मॅगीतलं हे सूप मुलांना माझ्या फार आवडतं म्हणून मी थोडंसं पाणी जास्त ठेवलेलं आहे। फार कोरडी मॅगी मी कधी करत नाही। तर तुम्हाला जर कोरडी मॅगी हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करा। वरनं थोडीशी कोथिंबीर टाकली। 2 ते 3 मिनिटांमध्ये मॅगी आपली शिजलेली आहे। गॅस बंद केलेला आहे। तर मस्त अशी आपली झटपट मसाला मॅगी तयार झालेली आहे। खाऊन प्या, नाही तर पिऊन खा अशी मॅगी आहे। तुम्ही पण नक्की करून पहा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा, बाय बाय।